झालेला आहे। सप्ताहातलं कीर्तन आहे, आईवडिलांच्या स्मृतीमध्ये सौजन्यदान आहे, या दोन्ही गोष्टींचा संगम घालत मी कीर्तनात प्रवास करणार आहे। खरं तर ज्या महापुरुषाचा हा अभंग आहे ते जगद्गुरु तुकोबराय फार महान आहेत। तुकोबरायांचं ओझरतं वर्णन करते मी। देहासहित वैकुंठाला जाणं या मृत्यूलोकामध्ये शक्यच नाही, पण ज्यांनी शक्य केलं त्यांना तुकोबराय म्हणतात। कुडी सहित झाला गुप्त तुका, हे साधारण जीवाला शक्य नाही, तुकोबरायांनी शक्य केलं। जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचा कळस बनले। जगद्गुरु तुकाराम महाराज 5व्या वेदाचे निर्माते झाले। तुकोबरायांचा गाथा त्याला केवळ साधारण ग्रंथ म्हणू नये। बाबा हिंगोली औंढा नागनाथच्या भागामध्ये कथा करत होतो आम्ही, संत चरित्र कथा, आणि संत चरित्र कथा करत असताना तुकोबरायांच्या चरित्राचं चिंतन चाललं होतं। कथेमध्ये सगळ्याच गोष्टी पुस्तकात असतात, ग्रंथात असतात असं नाही, काही गोष्टी अंतःकरणात सुद्धा निर्माण व्हाव्या लागत असतात। तुकोबराय विमानामध्ये बसून वैकुंठाला गेले, ऐकलंय ना तुम्ही? झोपल्या का काय? ऐकताय ना तुम्ही? महाराज विमानात बसून वैकुंठाला गेले। मलाच प्रश्न पडला, महाराजांना घेण्यासाठी विमान आलं, आता कुठे विमान? वैकुंठाला घेऊन जाणार? मला ना वसंत गडकर बाबांचं एक वाक्य फार आवडतं आणि मला आठवलं अचानक। देव आपल्या घरी यावा, किती लोकांना वाटतंय कीर्तनात बसलेल्या? हात खाली करू नका, मी म्हटलेच नाही खाली करा। देव आपल्या घरी यावा किती लोकांना वाटतंय? सगळ्यांना वाटतंय, धन्यवाद। आता आपण देवा घरी जावं, अरे बाप, जे वैतागले त्यांनी वर हात केलाय। हात उंच करू नका, अजून खूप सप्ताह कीर्तन भजन करायचं। तर मला एवढंच सांगायचं तुम्हाला, ते वाक्य फार आवडतं मला। महाराज एका विमानामध्ये बसून वैकुंठाला गेले। आता वैकुंठाला घेऊन जाणारं विमान कुठे? तुकोबरायांचं चरित्र गात होतो आम्ही, सहज अंतःकरणातून एक भाव जागा झाला। महाराजांना भले एक विमान घेऊन वैकुंठाला गेलं असेल, पण जगद्गुरु तुकोबराय एवढे दयाळू आहेत, एवढे कृपाळू आहेत, ते एका विमानात बसून गेले, पण त्यांनी एक विमान तुमच्या माझ्यासाठी या मृत्यूलोकात ठेवलंय। ते दुसरं विमान म्हणजे महाराजांचा 4000+ अभंगाचा गाथा। त्या विमानात फक्त बसणं गरजेचं आहे। त्या विमानात जो बसल ना, त्या विमानात एवढी ताकद आहे, ते थेट तुकोबरायांच्या चरणापर्यंत आपल्याला घेऊन जाईल। एवढं सामर्थ्य आहे त्या गाथ्यामध्ये। तर ज्यांनी गाथा म्हणजे 5वा वेद निर्माण केला ते माझे जगद्गुरु तुकोबराय। जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्रातले एक आश्चर्य सांगते तुम्हाला, म्हणजे खूप आश्चर्यानं भरलेलं आहे, पण तरी पण एक आश्चर्य। कागद जर पाण्यामध्ये टाकला तर काही तासानं जशाच तसा मिळेल काय हो आपल्याला? पण 13 दिवसानंतर त्यांचा गाथा जशाच तसा प्राप्त झाला। हे शक्यच नाही, पण ज्यांनी शक्य केलं त्यांना तुकोबराय म्हणतात। जळी दगडा सहित वह्या तारिल्या जैशालाया, जळी दगडा सहित वह्या तारिल्या जैशालाया, ते माझे जगद्गुरु तुकोबराय। जगद्गुरु तुकोबरायांच्या नावाची ताकद अशी, महाराजांच्या नावाला यम थरथर घाबरत होते। तुकाराम तुकाराम
घेता कापेयम, यमाच्या अंगाला कंप सुटावा, हे सामर्थ्य जगद्गुरु तुकोबारायांच्या नावाचं. ते जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रातलं एवढं सगळं आश्चर्य पाहिलं. कुणी एकानं विचारलं, महाराज एवढं सगळं आश्चर्य तुमच्या चरित्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय, हे कसं काय शक्य आहे? तुकोबाराय बोलले, हे आमचं सामर्थ्य नाही, हे आमच्या भगवंताचं सामर्थ्य आहे, त्याची कृपा आहे, हे त्याचं प्रेम आहे की त्यानं आमच्या जीवनाला थोडंसं विशेष बनवलंय. आम्ही नाही बनवलं, त्यानं बनवलं. आमचा भगवान आमच्यावरती एवढं प्रेम करतो, तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावा, 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 विठोबाचा कैसा प्रेम भावा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावा, आपणाची देवा होया गुरु, आपणाची देवा होया गुरु, सग पग प सा प, सग पग प सा प, पदन पदन पदमारे, पदन पदन पदमारे, गरी र प ग ग रे ग सा ग प ग प. खुशखबर खुशखबर खुशखबर. आता कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी राहता कोपरगाव येथे जाण्याची गरज नाही, कारण आता चौगुले इलेक्ट्रॉनिक्स शिर्डीतच घेऊन आले आहेत सर्व नामांकित कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू एकाच दालनात. दर्जेदार वस्तू, माफक दर, प्रामाणिक सेवेची हमी आणि फायनान्स सुविधा सुद्धा उपलब्ध. तेव्हा त्वरा करा, आजच आमच्या दालनाला भेट द्या आणि खरेदी करा विश्वासार्ह दर्जेदार इलेक्ट्रॉनिक वस्तू. आमचा पत्ता चौगुले इलेक्ट्रॉनिक, भन्साळी टॉवर, युनियन बँक चौक, शिर्डी. मोबाईल नंबर 9975541799. भक्तिताईसाठी, संतोष बाबांसाठी एकदा जोरात टाळी. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव,
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की देव आपल्या भक्तावरती खूप विशेष प्रेम करतो. खरं तर ऐका बरं माझ्या ताई दादांनो, बऱ्याच वेळेला आपण कीर्तनामध्ये एक भक्त भगवंतावर किती प्रेम करतो हेच ऐकतो आपण सरासरी. पण आज विशेष ऐकायचंय, भक्त भगवंतावर तर प्रेम करतो, पण भगवान आपल्या भक्तावरती किती विशेष प्रेम करतो त्याचं चिंतन आपण करणार आहोत. भक्तानं भगवंतावर प्रेम करणं ही भक्ती, पण भगवंतानं भक्तावर प्रेम करणं ही भक्तीची पराकाष्ठा. हे भक्तीचं फल प्राप्त आहे. त्याचा अर्थ असा आहे, या अभंगात आपल्याला प्रवेश करण्या अगोदर एका सुंदर गोष्टीचं चिंतन करायचं आहे. जीवनामध्ये अशी भक्ती करावी आपण भगवंतावर प्रेम करतो काय नवल, देवानं आपल्यावरती प्रेम करावं. आपण देवाचं उष्ट खातो प्रसाद म्हणून काय नवल, कधीतरी देवानं सुद्धा आपलं उष्ट खावं. तुम्ही म्हणाला असं कुठं असतं का ताई, असं काय सांगायला लागलात तुम्ही? देव कुठं भक्ताचं उष्ट खातो का खात नाही? कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. भगवान परमात्मानं शबरी आईची उष्टी बोरं खाल्ली. भगवान भक्ताचं उष्ट खातो. ही भक्तीच नाही, भक्तीची पराकाष्ठा आहे. आपण देवाला काही ना काही मागतो काय नवल, कधीतरी देवानं सुद्धा आपल्याला मागावं. तुम्ही म्हणाल काय आपल्याकडे 3 फुटके पत्र 1 मोडकी बकरी, काय देणार आपण त्याला? तो ब्रह्मांडाचा मालक आहे. असू द्या, ब्रह्मांडाचा मालक आहे तो, पण त्यानं अशा माणसाला मदत मागितली. आपल्याकडे तरी 3 फुटके पत्रे आहेत, 1 मोडकी बकरी आहे, ज्याच्या घराला छतच नाही, दरवाजा नाही, ज्याची लेकरं उघडी नागडी फिरताय, ज्याच्या पत्नीनं कपड्यांचे तुकडे एकाला एक जोडून अंगाला वस्त्र बनवलंय, आणि ज्याच्या अंगावरती लंगोटीपेक्षा जास्त कपडा नाहीये, भगवान त्याला मदत मागायला गेले, मला गंगेच्या पलीकडे सोडतोस का? ही भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा. कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े, जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े. भगवान परमात्मावरती अशी वेळ आली की देव आपल्या भक्ताला मदत मागतोय. ही भक्तीची पराकाष्ठा आहे. आपण देवाचं भजन करतो काय नवल, कधीतरी त्यानं सुद्धा आपलं भजन केलं पाहिजे. तुम्ही म्हणाला असं कुठं असतं का, देव कुठं भक्ताचं भजन करतो का? का करत नाही? वृंदावनामध्ये अशी एक महिला भक्त होऊन गेली, तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. कुठेतरी मी संवाद ऐकला, खरंच प्रेम करावं भगवंतावर तर राधेसारखं करावं. ऐका बरं, राधेसारखं प्रेम करता आलं पाहिजे. रुक्मिणी मा साहेबांनी पण प्रेम केलं, तुलना नाही करायची मला, पण पटवून द्यायचंय. मीराबाईनं पण प्रेम केलं, पण राधा राणीला जे प्रेम जमलं ना ते कुणालाच नाही जमलं. रुक्मिणी मा साहेबांनी प्रेम केलं तर भगवंताला पती बनवलं. मीराबाईंनी प्रेम केलं तर भगवंताला प्रियतम बनवलं. पण राधा राणीने प्रेम केलं तर राधा राणीने कृष्णाला कृष्णच ठेवलं, दुसरं काही रूपच दिलं नाही. असलं प्रेम करता आलं पाहिजे की ज्या प्रेमामध्ये कुठला स्वार्थ नाही, कुठली विकृती नाही, काहीच नाही. राधा राणीचं प्रेम जगाच्या पाठीवर फार श्रेष्ठ आहे. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. भगवंताची मुरली सुद्धा ज्यांचं भजन करते त्या राधा राणी. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णू बोले राधे राधे, ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णू बोले राधे राधे. आपण सर्वजण टाळी वाजवत भगवान गोपाल कृष्ण ज्यांचं भजन करताय त्या राधा राणीचं आपण भजन करू. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णू बोले राधे राधे, ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णू बोले राधे राधे. शिव जी के डमरू से आवाज आई, शिव जी
ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे, शिवजी के डमरू से आवाज आई। भगवान गोपाल कृष्ण काय 33 कोटी देवता राधा राणीचं भजन करतात. एकच सांगायचंय, भक्ती अशी करा, आपण देवाचं भजन करतो काय नवल, त्यानं आपलं भजन केलं पाहिजे. तसंच या अभंगाचा म्हणजे सुरुवातच अशी आहे की भक्त भगवंतावर प्रेम करतो काय नवल, भगवंतानं भक्तावरती प्रेम केलं पाहिजे. ही भक्तीची पराकाष्ठा, त्याचंच स्वरूप या अभंगात आहे. भगवंताचं प्रेम सांगणारं, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. भगवान आपल्या भक्तावरती खूप विशेष प्रेम करतात, खूप विशेष प्रेम. भगवान आपल्या भक्तावरती प्रेम करत असताना स्वतःचं देव पण विसरून जातात. प्रेमाचे 2 प्रकार आहेत, एक व्यवहारिक प्रेम आणि एक परमार्थिक प्रेम. एक जीवाचं प्रेम आणि एक देवाचं प्रेम. व्यवहारिक प्रेम जे आहे ना, ते कमी अधिक होतं, ते बदलतं. त्या प्रेमात कदाचित पतन होण्याची शक्यता आहे. व्यवहारिक प्रेमामध्ये नाव पण खराब होण्याची शक्यता आहे. परमार्थिक प्रेमामध्ये याच्यातला एकही धोका नाहीये. याच्यात आपलं नाव उन्नत होणार. परमार्थिक प्रेमामध्ये कोणी नाव ठेवणार नाही, आपलं नाव खराब होणार नाही, प्रेमाचा विषय बदलणार नाही, ते कमी नाही होणार, ते वाढत जाणार. परमार्थिक प्रेम का, त्याला कुठल्याच विकाराची झालर लागलेली नाही म्हणून. पण व्यवहारिक प्रेम, ते प्रेमाची जर जागा चुकली तर माणसाचं पतन होतंय. व्यवहारिक प्रेम कमी अधिक होतं, कधी व्यक्तीवर तर कधी वस्तूवर, कधी वस्तूवर कधी व्यक्तीवर. माझं बोलणं तुम्हाला अधिक पटावं याच्यासाठी उदाहरण सांगते. उदाहरण सर्वांच्या परिचयाचं आहे. याच्या अगोदर कधीतरी ऐकलं असेल तुम्ही, भले ऐकलं असेल किंवा नसेल, पुन्हा एकदा ऐका. एक श्रीमंत घरची बाई होती, तिला सोन्या नाण्याचा खूप छंद. असंही आमच्या महिला मंडळाला सोनं फार आवडतं, सोन्याचे दागिने फार आवडतात. खरं सांगा, मला मोकळ्या मनानं सांगा, मी कुणालाच सांगणार नाही, फक्त मला सांगा. सोनं पोटाला देतं का? त्याच्याशिवाय पोट भरतं का? प्रामाणिकपणे बोला, खरं बोला, शेजाऱ्याची शपथ आहे तुम्हाला, खरं खरं बोलायचं. फक्त सोनं पोटाला देत नाही, त्याच्याशिवाय पोट भरत नाही. सोनं अतिशय प्रिय आहे. बरं, तुम्हाला मला सोनं आवडतं काही नवल नाहीये. जे साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे, तिनं सुद्धा सोन्याच्या हरणाची मागणी केली होती की मला सोन्याचं हरिण पाहिजे म्हणून. म्हणून या सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत. स्त्रियांच्या अंगामध्ये सोनं आवडतं. श्रीमंत घरची बाई होती, तिला सोन्याचा खूप छंद होता. शिर्डी साकूर खूप छंद होता तिला. आणि सण आला की मालकाला म्हणायची, मालक, या सणाला कोणता दागिना घेता? तो बिचारा वैतागलेलाच होता. पण नेमकी ते कामाचे दिवस आले का सोन्याचा विषय काढायचे. बाई पण फार चतुर होती. कामाचे दिवस आले की सोन्याचा विषय काढायचे. संक्रांतीचा सण तोंडावर आलेला, ती म्हणती, मालक, या सणाला मला कोणता दागिना घेता? तो म्हटला, अगं, सर्वच दागिने आहेत तुला. खरंच तिला सर्व दागिने होते. एवढे दागिने होते संदीप बाबा, पुतळ्या, डोरलं, साकळ्या, पैंजण, कमरेला कमरपट्टा. म्हणा, कमरेला कमरपट्टा, नाकात नथ घालुनी, सगळा थाट माट करुणी, सगळा थाट माट करुणी. नेसले ग नेसले ग
नेसले गा शालू पैठणचा एकदा भक्तिदायी करता टाळी वाजवा. त्या बाईला सोन्याचा खूप छंद ते, पण तिनं हट्ट धरला. आता स्त्री हट्ट आहे. हट्ट 3 प्रकारचे आहेत: स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट. सगळे हट्ट सांगत नाही, छोटा हट्ट सांगते. लहान लेकराचा हट्ट फार कठीण असतो. लहान लेकरू म्हणतं पप्पा ऊस खायचा. बाबाच्या शेतात ऊस नाही, अशा माणसाच्या शेतात ऊस आहे ज्याचे काल त्याच्यासोबत भांडणं झालेली होती. बाबानं काठीवरनं उडी मारून गेला, ऊस आणला. अंगाला काठी लागली असतील, फेकला ऊस. खा. हा पप्पा असा नाही पाहिजे. आता कसा पाहिजे? याचे तुकडे करून द्या. तुकडे केले. आता खा. हा पप्पा असा नाही पाहिजे. आता कसा पाहिजे? छोटे छोटे तुकडे करून द्या. बापानं बशीमध्ये छोटे छोटे तुकडे करून द्या. आता खा. हा पप्पा असा नाही खायचा. मग माझा पहिला होता तसा करून द्या. हे बाल हट्ट आहे, फार कठीण आहे. तसं स्त्री हट्ट, मालक मला दागिनाच पाहिजे. तो म्हटला सांग तुला कोणता दागिना पाहिजे? ती म्हटली मला 2 तोळ्याची नथ पाहिजे. नथ कुठं 2 तोळ्याची असते का? तो म्हटला अगं 2 काय 10 तोळ्याची घेईल, पण जरा नाकाचा विचार कर. ती म्हटली आता नाकाचं माप काढायचं नाही, नथ पाहिजे म्हणजे पाहिजे. कामाचे दिवस होते. हा म्हटला नको हिला नाराज करायला. तो गेला आणि सोनार मामाकडनं 2 तोळ्याची नथ घेऊन आला. तिनं नथ हातात घेतली, नाकात घातली. वजनदार नथ नागपुडीच खाली गेली. बाई मोठी विचित्र, तिनं दोरानं वर बांधली नव्हती. कपटाच्या समोर नागपुडी फुगून पाहायचे. तेवढे त्याचे मालक म्हटले पप्याची आई अख्ख्या गावात तुझ्यासारखं नाक नाही बघ, काय सुंदर नाक दिसतंय तुझे. मालकानं कौतुक केलं पण पोट नाही भरलं. गल्लीतल्या सगळ्या मैत्रिणी बोलावल्या. राधा, आसरा, दगडा, दोंडा, केसरा, मंडा, सुरेखा, कांचन, शीतल, मेघा, श्यामा, सगळ्यांना बोलावलं. एका हातात चहाचा कप द्यायची आणि दुसऱ्या हातात नथ दाखवायची. पहा ना आमच्या बंटीच्या पप्पानं किती छान नथ घेतली. बाया पण एवढ्या विचित्र, चहा पिईपर्यंत तिचं कौतुक करायच्या. बाई लक्ष्मीसारख्या दिसतालो नथ घातल्यावर. आणि चहा पिऊन घराच्या बाहेर पडल्या की बाया म्हणायची बाई दुसरं भुताडच दिसली. एकतर म्हटली म्हशीच्या नाकात व्यसन घातल्यासारखं दिसत. एक एक प्रकारचं बोलायच्या, पण समोर कौतुक करायच्या. तिला कौतुक केलं ती फुगायची. उद्या संक्रांतीनं अगोदरच्या दिवसापर्यंत नथीचं प्रदर्शन केलं. संध्याकाळी कशात नथ टाकली ते लक्षच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटच उठली, स्नान केलं, भरजरी वस्त्र अंगावरती घातलं, पितळी डबा घेतला, सोन्याचे अलंकार घेतले, अंगावरती घातले. तिला ती 2 तोळ्याची नथ घालायची होती, पण नथच काही सापडना. परेशान झाली, नथ मिळाना, नथ सापडना. सकाळी तिचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत होता, पण जशी जशी नथ सापडना तशी तशी सुकलेल्या सूर्यफुलासारखी झाली. नथच सापडना. गल्लीतल्या बाया आल्या, अक्का चला ना वाण द्यायला. ती म्हटली हा पुढं आलेच मी. बाया म्हटलं काय झालं तुम्हाला? काही विचारू नका. बाया म्हटली सणासुदीची रडते ही, हिच्यानं कोण आधी लागायला, चला आपण. गल्लीतलं सगळं महिला मंडळ वाण देण्यासाठी गावामध्ये आलं. चौकात त्या बाईचा पती होता. त्यांना पाहिलं सगळ्या महिला दिसतात पण आपली मंडळी दिसत नाही. आपल्या गल्लीतल्या सगळ्या बाया दिसल्या आणि त्या जर आपली मंडळी दिसली नाही तर तुम्ही विचारणार का नाही घरचे कसे काय दिसणार म्हणून? तुमच्या मनात तर प्रश्न येईल का नाही? तुम्हाला विचारते, विचारणार का नाही तुम्ही आमच्या घरचे कसं काय दिसणं म्हणून? त्या महिलांना विचारलं का आमच्या घरचे कसं काय नाही तुमच्या सोबत? त्या महिला बोलल्या ते घरात रडत बसलेले आहेत. काय झालं? आम्हाला काय माहिती नाही, जाऊन विचारा. त्यानं टुनकरनं पारावरनं उडी मारली, धूम पळत गेलं घराकडं. दारातूनच ओरडलं, बंडीची आई. ती म्हटली काय काय झालं तुला? कसं सांगू? रडायला चालू केलं. हा म्हटलं का रडते तू? झालं काय तुला? कसं सांगू? अगं झालं काय? कसं सांगू? अर्धा तास याच्यात घातला. कसं सांगू? अगं नीट सांग, पटकन सांग, काय झालं तुला? ती म्हटली तुम्ही आणली होती. हा म्हटलं मी काय आणली होती? तुम्हीच आणली होती. हा म्हटलं पटकन सांग, एखाद्या चमक निघण्याची शक्यता आहे. पटकन सांग मी काय आणली होती? ती म्हटली 2 तोळ्याची. हा म्हटलं नथ म्हणतेस का?
हो नतच म्हणते, बाकीचं काही बोलत नाही तुम्हाला. तो म्हटला अगं मग 2 तोळ्याची नथ म्हणतेस तर नथ नाकात घालून वाण द्यायला जा. ते म्हटले कुठं पडली सापडच ना. तो म्हटला मग नथ मिळत नाही म्हणून रडायचं असतं का, मी शोधू लागतो तुला. अगं एवढा मोठा सोन्यासारखा सण आहे आणि तू खुशाल रडते. सणासुदीला बाई माणसानं कधी रडायचं. कीर्तनात बाकीचं जरी काही लक्षात नाही राहिलं तर एवढं लक्षात घ्या, संसार सुखाचा होईल तुमचा. घरातल्या बाई माणसानं लक्ष्मीनं कधीही घरामध्ये रडायचं नाही. ना आईनं ना ताईनं लेकीनं पत्नीनं. घरातल्या बाई माणसानं कधी घरात रडायचं नाही, कारण तुम्ही साक्षात लक्ष्मी स्वरूप आहात. तुम्हीच घरातली लक्ष्मी आहात. आणि तुम्ही रडल्यानंतर धनलक्ष्मी कशी टिकाल. सगळं घरामध्ये येणारी समृद्धी तुमच्या पावलानं येत असते. मग तुम्ही लक्षात घ्यायचं की या घरातली लक्ष्मी, धनलक्ष्मी, अनेक जे लक्ष्मीचं स्वरूप आहे ना, वैभव लक्ष्मी, सगळं आपण आहोत ते स्वरूप. कधी घरातल्या बाई माणसानं सणासुदीला रडायचं अजिबात नाही. मंगल प्रसंगी कधी रडायचं नाही. एखाद्या महत्त्वाचं काम आहे त्यावेळेलाही कधी रडायचं नाही. आजपासून तुम्ही सणासुदीला चुकूनही कधी रडणार, शपथ अजिबात घालणार नाही मी तुम्हाला. पण लक्षात ठेवायचं, घरात लक्ष्मी टिकावी, घरामध्ये वैभव टिकून राहावं, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि आपल्या घराची प्रगती व्हावी असं जर वाटत असेल तर घरातल्या बाई माणसानं लक्ष्मी स्वरूपानं कधीही रडायचं नाही. निष्कारण कधी डोळे डबडवायचे नाही, कधीच नाही. या कीर्तनातून एवढं जरी शिकलात तरी तुमचं जीवन सुखाचं होईल, जीवन सफल होईल, जीवन धन्य होईल, जगण्याचा अर्थ कळेल, जीवनाचा आनंद समजेल तुम्हाला. आणि घरातल्या बाई माणसावरतीच घरातली सगळी लोकांच्या प्रसन्नतेचं तुम्ही स्तोत्र आहात. सकाळी तुमच्या घरातली माणसं कुणी शाळेत जातं, कुणी कामाला जातं, कुणी ऑफिसला जातं, कुणी शेतीची कामं करतं, कुणी महत्त्वाचं व्यवहाराचं काम घेऊन तालुक्या जिल्ह्याला जातं. मग एखाद्या वेळेस घरातली ज्येष्ठ माणसं गावाच्या चौकात जात असतील, पण त्यांनी प्रसन्नतेनं घरातून बाहेर जावं आणि ज्या कामासाठी निघाले ते काम व्हावं, याच्यासाठी आपला चेहरा सदा प्रसन्न हसतमुख असला पाहिजे. आपला प्रसन्न चेहरा म्हणजे इतरांसाठी खूप मोठी ऊर्जा आहे, खूप मोठी ऊर्जा आहे. म्हणून या गोष्टी लक्षात घ्यायच्या, प्रसन्न राहायला शिका. तो म्हणतो अगं रडायची काय गरज आहे, एवढा मोठा सण आहे तू रडते, रडू नको, मी तुझी नथ शोधू लागतो. त्यानं नथ शोधली, नथच काही सापडली. खुशखबर खुशखबर खुशखबर. आता कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी राहता कोपरगाव येथे जाण्याची गरज नाही, कारण आता चौगुले इलेक्ट्रॉनिक्स शिर्डीतच घेऊन आले आहेत सर्व नामांकित कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू एकाच दालनात. दर्जेदार वस्तू, माफक दर, प्रामाणिक सेवेची हमी आणि फायनान्स सुविधा सुद्धा उपलब्ध. तेव्हा त्वरा करा, आजच आमच्या दालनाला भेट द्या आणि खरेदी करा विश्वासार्ह दर्जेदार इलेक्ट्रॉनिक वस्तू. आमचा पत्ता चौगुले इलेक्ट्रॉनिक, भन्साळी टॉवर, युनियन बँक चौक शिर्डी. मोबाईल नंबर 9975541799. नाही, जशी जशी नथ सापडून तशी बाई जोर जोरातच रडायची आणि तिला रडू नको म्हटलं का जास्तच रडायची. रडणाऱ्या माणसाची गंमत सांगते आप्पा. रडणाऱ्या माणसाला जोपर्यंत रडू नको म्हणणार आहेत ना, त्यांना रडायला थोडा इंटरेस्ट आहे. आणि डोळे पुसणारे वैतागले ना, हे रडा नाही तर पडा, चाललो आम्ही. मग ते म्हणतात राहिलेलं नंतर रडू आता. भांडणाची पण तीच गंमत आहे. भांडणं सोडवायला जोपर्यंत आहे तोपर्यंत भांडणात मजा आहे. पहा, सोडवणारे एकदा वैतागले ना पुन्हा भांडणं खेळायच्या भानगडीत पडू नका, नंतर भांडणच खेळायचे नाही. तसं रडू नको तिला सारखं रडू नको म्हणताय, पण बाईचं काही रडणं थांबना. माणूस वैतागला, त्यानं खिशातून फोन काढला, फोन लावला सोनार मामाला. हॅलो सोनार मामा, 2 तोळ्याची नथ तयार ठेवा, मी आलोय. हिच्या लक्षात आला तर ही नथ आणायला जाणार आहे. मग ती म्हटली चहा ठेवू का. आताशी विचारलं, सकाळपासून चहा विचारलं आणि काहीच विचारलं नाही. ते म्हटले चहा ठेवू का. हा म्हटलं मला जिवंत ठेवायचं असेल तर ठेवू चहा.
तिनं गॅस पेटवला, पातेलं ठेवलं, पाणी टाकलं, दूध टाकलं, चहा पावडर टाकली, साखरेचा डबा खाली घेतला, झाकण उघडलं. गंमत सांगते तुम्हाला, उंजळ भरून अशी साखर वर घेतली आणि गंमत तर ऐका, त्या साखरेतच तिची नोत आली. जोरात चिरकली, पप्याचा बाप. याला वाटलं चिटकली शेगडीला, तर काही कर. हे म्हणतं काय झालं, काय झालं? ती म्हणते माझी नथ सापडली. ती म्हणते आता तुम्हीच चहा शिजवा, तुम्हीच प्या. चालले मी वाण द्यायला. चहा शिजवायला बसवलं त्यांना आणि ती वाण द्यायला निघून गेली. दृष्टांत नुकसान नाही, त्या प्रेमामध्ये आपल्याला एक समाधान आहे, आपली प्रगती आहे, जीवनाचा सार दडलेला आहे. आणि ते विशेष प्रेम फक्त परमेश्वराला करता येतं आणि एक भक्ताला भगवंतावरती करता येतं, भगवंताला आपल्या भक्तावरती करता येतं. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, भगवंताचं विशेष प्रेम आपल्या भक्तावरती. अर्जुनावर असं प्रेम केलं भगवंतानं, काय सांगावं. जगाचा मालक आहे तो, विश्वाचा मालक, पण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करतोय. दिवसभराचं युद्ध पूर्ण झाल्यानंतर जेव्हा रात्री शिबिराकडे निघतायत, स्वतः भगवान रथातून अगोदर खाली उतरतात. जिथून अर्जुनाला खाली घ्यायचं, भगवान तिथे गुडघे टेकून बसतायत, 2 हात असे करतायत. म्हणतात अर्जुना, जोड्यासह पाय तुझे या हातावर दे, तुला फुलासारखं अलगत खाली घेतोय. काय म्हणावं दादा या प्रेमाला. एवढं प्रेम भगवंतानं केलं, अर्जुनावर सर्वांगीण प्रेम केलं सगळ्या बाजूनं. काही 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 कमी पडू दिलं नाही अर्जुनाला, कुठल्या गोष्टीची उणीव जाणू दिली नाही. मग युद्धामध्ये अर्जुनाची काळजी घेणं असेल, त्याच्या मनात प्रश्न उभे राहिले तर त्या प्रश्नाचं निरसन करणं असेल, संकटामध्ये भगवान परमात्म्यानं स्वतः कटाक्षाने तत्पर राहणं असेल, अर्जुनाला निवांत ठेवणं असेल, या सगळ्या गोष्टी भगवंतानं केल्या. आणि सरते शेवटी माझ्या लेकराला माझं खरं स्वरूप कळावं आणि त्याला त्याच्या जीवनाचा अर्थ कळावा, याच्यासाठी भगवद्गीतेचं ज्ञान भगवंतानं दिलं. आणि अर्जुनाचा तर गुरु झाला भगवान, पण निमित्त अर्जुनाचं जगासाठी तो कृष्ण वंदे जगद्गुरु बनला. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. भगवान भक्त गुरुच होतो असं नाहीये, भगवान भक्ताचं अंतःकरण पण वाचतो आणि त्याची इच्छा पूर्ण करतो. अभंगाचं 2रं चरण. पडिये देह भावा पुरावी वासना, पडिये देह भावा पुरावी वासना, पडिये देह भावा पूर्वी वासना, पडिये देह भावा पूर्वी वासना, देह भावा पुरावी वासना, पडिये देह भावा पुरावी वासना.
पुरवी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे. भगवान भक्ताचं अंतकरण वाचतो माझ्या ताई दादांना. असं कधी समजू नका की देवाला आमचं मन आमची भावना कळते की नाही. सगळं कळतं त्याला. आणि कधीच भगवान लक्षात घ्या, कुठल्या आईला वाटतं का आपल्या लेकराचं वाटोळं नुकसान व्हावं म्हणून? आईला कधीच वाटत नसतं. तसं देवालाही आपलं कधी काही वाटोळं व्हावं असं कधी वाटत नाही, कारण तो आपली आई आहे. तो आपलं सगळं काही आहे. भगवान भक्ताचं अंतकरण वाचतो. पडी देह भाव पुरवी वासना. आणि हे दुसरं चरण पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक रामायणातलं उदाहरण सांगते. आपा पुन्हा रामायणच आलं. आदरणीय बाबांना मला सांगायला आवडेल, बाबा आप्पा आणि संधान साहेब जेव्हा कथेची सेवा द्यायला माझ्याकडे आले होते, खरं तर आमचे हरिभक्तपरायण संदीप बाबा बागुल आणि राहुल महाराज यांच्या माध्यमातून पहिला फोन आला होता मला कोपरगावच्या कथेसंदर्भात. तर मलाही असं वाटत होतं की सध्या शिवमहापुरांचं वातावरण चाललेलं आहे, शिवकथा व्हावी. रामायण एवढं सुंदर म्हणजे वातावरण भरून जाईल अप्पा मला वाटलंच नव्हतं. मला वाटत होतं की शिवमहापुराण व्हावं म्हणून, पण तुमच्या दोघांचा आग्रह रामकथा करायची म्हणून. खरं तर तुमच्या त्या विचाराला यश प्राप्त झालं. खूप समाधान वाटतं मला त्या गोष्टीचं. तर रामायणातला प्रसंग आहे. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकारानं राम रावणाच्या युद्धामध्ये राघवेंद्र सरकारानं रावण मारला. अगोदर तर जय जयकार दोघांचाही होता. वानर सेना जोरात म्हणत होती प्रभू रामचंद्र भगवान की. खाली बसलेली माणसं जरा जोरात जय म्हणा बरं, कारण जस्ट आत्ताच रामनवमी हनुमान जयंती पूर्ण झालेली. हा जोरात म्हणा, हात उंच घ्या, फक्त जोरात ताकदीनं फक्त जयच बोलायचं, दुसरं काहीच बोलायचं नाही. प्रभू रामचंद्र भगवान की. बॅटरी कमी आहे वाटतं, थोडं जोरात. प्रभू रामचंद्र भगवान की. आणखी एकदा प्रभू रामचंद्र भगवान की. महिला मंडळांचा आवाज कमी आहे, थोडं जोरात. प्रभू रामचंद्र भगवान की. सीता मैया की. लक्ष्मण भैया की. साईनाथ भगवान की. सप्तशृंगी माता की. जोरात प्रभू रामचंद्र भगवान की. आणखी एकदा प्रभू रामचंद्र भगवान की. प्रभू रामचंद्र भगवान की. रावण महाराज की. काय केलं तुम्ही? फसवलंय मी तुम्हाला. इथे फसलात ते फसलात, दुसरीकडे कुठे फसू नका. सावध राहा. वानर सेना रामचंद्र भगवान की जय. राक्षस सेना रावण महाराज की. पण त्या सगळ्या जय जयकारामध्ये ब्रह्मांडाचा मालक विश्वाचा धणी राघवेंद्र सरकारानं असा अगस्त्य दत्त नावाचा बाण मारला की रावण कोसळला. 1000 वेळा मस्तकं तोडली असतील, शेवटी त्या अगस्त्य दत्ता नावाच्या बाणानं वेध घेतला. रावणाचा मृत्यू झाला. रामचंद्राचा जय जयकार झाला. राघवेंद्र सरकार अयोध्येला आले. अयोध्येला आल्यानंतर सासरवाडीचं पत्र आलं, राघव आपण खूप मोठा प्रताप गाजवलाय. ज्यांना 33 कोटी देव बंदी खाण्यामध्ये टाकली होती, कैलास पर्वत हातावर घेऊन नाचण्याचे जो सामर्थ्य स्वतःकडे ठेवत होता, असा बलशाली राजा रावण मारणं सोपं नाही. त्या रावणाला वानरांना सोबत घेऊन तुम्ही मारलंय. ही साधी गोष्ट नाहीये. खूप मोठा पराक्रम आपण गाजवलाय. काही दिवस विश्रांतीला सासरवाडीला या. राम काही आत्ताचा जावई नव्हते. हॅलो आलो 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 नाही बाबा, हॅलो म्हणतात तिकडनं. आताच्या जावयाला खूप घाई आहे, पण राम त्यापैकी नाहीत. राघवेंद्र सरकार म्हणतात थोडं विचार करून सांगतो. नाही राघव, आपण काही दिवस विश्रांतीसाठी यावं, सासरवाडीचा सन्मान घ्यावा आणि येताना एकटे येऊ नका. ज्यांचं ज्यांचं त्या युद्धामध्ये योगदान आहे ना, त्या सगळ्या वानर सेनेला पण घेऊन या. बातम्या कुठून लिकीज होतात हे अजून कळत नाही. पहा, महत्वाच्या बातम्या आप्पा खूप लिकीज होतात. कशा होतात काय होतात काही कळत नाही.
वानरांना कुणीकडनं कळालं की आपल्याला पण निमंत्रण आहे म्हणून. सगळी वानरं जाम खुश की आम्हाला पण जायचंय भगवंताच्या सोबत. सगळ्यांनी खूप तयारी केली. मग आपल्या भाषेत बॅग भरली, कपडे प्रेस केले, असं काहीतरी समजा तुम्ही. खूप तयारी केली. पण भगवंतानं सांगितलं, हे पहा, तुम्हाला तिकडं घेऊन जाणं म्हणजे तिकडं आपण आपली मानहानी करून घेणं. कारण तुम्ही काही शिस्तीत चालणार नाही, शिस्तीत राहणार नाही, कुणाच्या घरावर चढताल, दारावर चढताल, झाडं मोडताल. तिकडे जाऊन काही मी माझा अपमान करून घेऊ का? वानरांना घेऊन जाणार नाही, क्लिअर ठरलो. सगळी वानरं नाराज झाली. म्हणे देव आपल्याला घेऊन जाणार नाही, काय करावं, आपल्याला तर जायचंय. कारण रामरायाचा सासरवाडीत जो पाहुणचार होणार तोच पाहुणचार आपला पण होणार आहे. एवढी उत्सुकता निर्माण झाली. पण देवानं आता नाही म्हणून सांगितलं. काय करावं सुचना. वानरं पण फार हुशार होती. त्या वानरांनी वशिला लावला. वशिलाची सवय मला वाटतं तिकडनंच इकडे आली असतं. कारण असं सांगतात आपली सुद्धा पूर्वज कोण होती, वानर जातच होती ना. तर वशिला लावला. कुणाकडे? जामवंत काकाकडे. काका, आम्हाला घेऊन चला ना दादा भगवंताच्या सोबत. आम्हाला देवाची सासरवाडी पाहायची, पाहुणचार घ्यायचा आहे. हमें भी आने दो भगवान, हम भी देखना चाहते हैं. जनकपुर को देखना चाहते हैं भगवान, हमें आने दो. जामवंत जी, हम भी आना चाहते हैं भगवान के साथ. काकांनी सांगितलं, हे पहा, आपली माकडाची जात आहे. खोड्या करताल, नाक खाजवताल, दात दाखवताल, उगीच गोंधळ घालतात, कोणा चांगली चांगली झाडं मोडताल, फळं तोडताल. तिकडे येऊन असला गडबड गोंधळ केल्यावर आपल्या देवाची काय किंमत राहील का अशानं? असली माकडं देव घेऊन सोबत गेला म्हणल्यावर काय काय किंमत राहील? नाही म्हणे, काका मी प्रॉमिस करतो तुम्हाला की जे तुम्ही कराल तेच आम्ही करू, एकही गोष्ट आम्ही आगाऊ करणार नाही. म्हणे कसं? म्हणे तुम्ही बसले का मी बसू, तुम्ही उठले का मी उठू, तुम्ही जिकडं पाहाल आम्ही तिकडंच पाहू. माझ्या आजूबाजूला जी माणसं आहेत ना, त्यातल्या या उभ्या असलेल्या एखाद्या माणसानं इकडं जर पाहिलं तर कदाचित, म्हणजे मी काही माकड म्हणणार नाही कोणाला, पण एक टेंडन्सी लक्षात घ्या. माकडं म्हटली, जे तुम्ही करणार ना तेच आम्ही करणार, एकही गोष्ट आगाऊ करणार नाही. काका म्हटले, विश्वास कसा ठेवू? म्हणजे 26 जानेवारीला शाळकरी पोरांची कशी कवायत भरते शाळेमध्ये, तसा प्रयोग आमच्यावरती करा तुम्ही. 2 दिवस जणू शाळेमध्ये कवायत भरली. असं सगळं वानरांचं वातावरण. सिट डाऊन, स्टँड अप, पीछे मुड, आगे बढ़, तेच चालू. लेफ्ट राईट, राईट लेफ्ट. उजवा हात काकांचा पुढं गेला की सगळी वानरं उजवाच हात पुढं घ्यायची. काका बसले की बसायचे, काका उठून उभे राहिले की सगळी वानर उठून उभा राहायची. काकांनी इकडं पाहिलं की सगळ्यांची तोंड तिकडंच. काकांनी मान खाली घातली, सगळ्यांच्या माना खाली. काका बोलले, अरे काय हुशार वानर आहेत ती, वानरातला हा गुण पाहिलाच नाही आजपर्यंत. भगवंताला लगेच शिफारस पत्र गेलं, देवा यांना घ्यायला काही अडचण नाही, यांची जबाबदारी मी घेतो, आपण फक्त हो म्हणा. आता प्रमुख माणसाचा शब्द मोडता येत नसतो. भगवान म्हटले, काका तुमच्या जबाबदारीवर घ्या. काका म्हटले, नो टेन्शन, मी घेतो माझ्या जबाबदारीवर, तुम्ही चला. मग देवाचा रथ पुढं, पाठीमागं जामवंत काका आणि त्यांच्या पाठीमागे ही वानर सेना निघाले. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. जो पाय जामवंत काकांचा पुढं तोच वानरांचा पाय पुढं, काकांचा जो हात पुढं तोच वानरांचा हात पुढं. काका खाली मान केली की सगळ्यांनीच खाली मान करायचे. काकांनी कान खाजवला की सगळेच कान खाजवायचे, खुजली नसली तरी. काकांनी शिंक दिली की सगळेच आछू करून शिंकायचे. काका खोकलले की सगळे खोकलायचे. जे काका करणार तेच सगळी वानरं करणार. लोकांनी देवाला पाहायचं सोडलं, वानरच पाहायला लागली. रस्त्याला सुद्धा लोकांची प्रचंड गर्दी. अरे म्हणजे काय शिस्तीतली सेना आहे, असली सेना आजपर्यंत पाहिली नाही. जेव्हा जनकपूरमध्ये प्रवेश झाला, जनकजीला सुद्धा कौतुक वाटलं. जनकजी म्हटले, अरे असली शिस्तीमधली सेना होती म्हणून तर माझ्या जावयानं रावण मारला. राम म्हटले, बरं आहे का, आता मी प्रताप केला तो कुणीकडेच गेला. आणि कौतुक वानरांचं चाललंय. पण चला असू दे, ही सेना अशी शिस्तबद्ध वापस जावी म्हणजे झालं. रामरायाचे चरण धुतले, सगळ्या वानरांचे चरण धुतले. रामरायाला तिलक केला, सगळ्या वानरांना तिलक केला. रामरायाची आरती ओवाळली, सगळ्या वानरांची आरती ओवाळली. जिंदगीमध्ये पहिल्यांदा कोणीतरी त्यांची आरती ओवाळली होती. किती आनंद वाटला असेल त्यांना. रामाचा जो सन्मान तोच वानरांचा सन्मान.
रामरायाला बसायला पाठ, सगळ्यांना बसायला पाठ, जेवायला ताट, सगळ्यांना पात्र वाढली, पात्रच खाणारी जात. पण हाताची घडी तोंडावर बोट, काकांची ऑर्डर, सगळे शांत सायलेंट आणि हाताची घडी तोंडावर बोट. 56 प्रकारचे पक्वान्न पात्राला वाढले. निसर्गात जेवढे फळं आहेत तेवढी सगळ्या फळांचे कटोरे भरले आणि आता आचमन चालू झालं. हातात पाणी घेतलं, ताटाला फिरवलं. जामवंत काकांनी ताटाला फिरवलं, सगळ्या वानरांनी ताटाला पाणी फिरवलं. काही पाणी फिरवून खातात काही, पण ताटाला पाणी फिरवलं. जे लाईनशीर होते त्यांनी बरोबर फिरवलं, जे समोरून होते त्यांनी उलटं फिरवलं, पण फिरवलं ताटाला पाणी. आणि जेवण चालू करा. काकांच्या लक्षातच नाही हे जेवण सुद्धा आपल्याकडे पाहून करणार आहेत म्हणून. काकांच्या डोक्यातच नाही. काकांना वाटलं तर जेवण करा म्हटल्यावर करतील आपल्या आपल्या हिशोबानं. काकांचं लक्ष वानरावरचं कमी झालं आणि स्वतःच्या ताटाकडे लागलं. वानराची जात आहे, निसर्गतः फळांची आवड आहे. काकांनी पहिला आंबा उचलला. काकांना खूप आनंद झाला. आंबा घेतला, आंब्यातला रस बाहेर काढावा, कोय बाहेर काढावी, तोंडात सोडावी असं काकांना वाटलं. काकांनी आंबा दाबला. योगायोगानं काकाच्या ताटाला कमी पिकलेला आंबा लागला होता. आंबा दाबला, कोय काही बाहेर येईना. काका म्हटले हिची एवढी हिंमत. राम रावणाच्या युद्धात माझ्यासारखा योद्धा नव्हता आणि ही आंब्याच्या बाहेर निघत नाही. दाखवतोस तुला. जोरात आंबा जसा दाबला, कोय उंच भर, कोय उंच गेली. काका म्हटले हिची एवढी हिंमत. राम रावणाच्या युद्धात माझ्यासारखा योद्धा नव्हता आणि ही माझ्यापासून लांब जाते. थांब दाखवतोस तुला. मारली छलांग कोय पकडण्यासाठी, उडीच मारली. सगळ्या वानरांनी लक्षात घेतलं आंबा अशा पद्धतीनं खायचा आहे. बाकीच्यांच्या डोक्यात काहीच नाही. जे काका करणार का तेच हे करणार. त्यांना काय माहिती तर काय गडबड झाली म्हणून. सगळे बोलले की आंबा असा खायचा. सगळ्यांनीच आंबा घेतला. आंबा दाबला आणि कोय उंच पाठवली आणि ती कोय पकडण्यासाठी सगळ्यांनी उड्या मारायला चालू केलं. पण उडी मारताना हे ह्याची कोय पकडतं आणि ते त्याची कोय पकडतं. एकानं उडी मारली आणि काकाच्या ताटात धडामकन पडलं. मग काकाच्या लक्षात आलं इकडे एवढं हनुमंतराचं शेपूट पेटलंय म्हणून. एवढं रामायण इकडे चालू झालंय. काका म्हणतात थांबा थांबा, पण ऐकतंय कोण आता. कुणी कुणाच्या ताटात उड्या मारायला लागलं. सगळ्या जेवणाचा विस्कोबा झाला. भगवान परमात्मा तर एवढे लाजले. काका मी काय सांगत होतो तुम्हाला. काका म्हटले देवा ही यांचा दोष नाही, यांची चूक नाही, ती माझीच चूक आहे. नसता आंबा खायला गेलो तर बरं झालं असतं. हे माझ्याकडे पाहून सगळं प्रकरण पेटलंय, आता करावंच काय. सगळ्यांना थांबवतोय मी पण कुणी ऐकायला तयार नाही. राम लाजलेले. रामरायाच्या सासऱ्यानं लक्षात घेतलं. जनकजीच्या लक्षात आलं आपला जावाई फार लज्जित झाला म्हणून. राघवेंद्र सरकाराला बोलावलं. राघव इकडे या. रामराया आले. रामरायाला हृदयाला लावलं. जनकजीनं डोक्यावरनं हात फिरवला. राघव मनाला काही लागून घेऊ नका, सगळं समजून घेतो मी, जीवाला खाऊ नका. काय केलंय? परब्रह्म हृदयाला लावून डोक्यावरनं हात फिरवतायत, गोंजारतायत आणि जीवाला लावून घेऊ नका म्हणतायत. हे दृश्य पाहिलं जामवंत काकांनी. आणि जामवंत काका म्हणतात जनका काय भाग्यवान आहात तुम्ही. परब्रह्म हृदयाला लावून डोक्यावरनं हात फिरवताय, गोंजारताय. जामवंत काकांच्या मनात आलं असं भाग्य मला मिळेल का. जामवंत काकांच्या मनात काय आलं? जे जनकजीला भाग्य मिळाले ना परब्रह्म हृदयाला लावण्याचं, हे भाग्य मला मिळेल का. आणि भगवंतानं जाणलंय. आता म्हणा पडिये देह भाव. भगवान परमात्मानं भाव जाणला अंतकरणातला जामवंत काकांच्या. पण पुरवी वासना, कधी पुरवली ती इच्छा? भगवान बोलले काका तुमची इच्छा पूर्ण करेल मी, पण पुढच्या अवतारात. राम अवतार कार्य संपलं. भगवान द्वापार युगात कृष्ण अवतार कार्य करतायत, कृष्ण रूपात अवतार कार्य करतायत. जामवंत काका द्वापार युगात सुद्धा होते. समंतक नावाचा मणी, त्याचा शोध घेत भगवान जेव्हा जामवंत काकाच्या गुफेमध्ये गेले ना, त्यावेळेला 28 दिवस युद्ध करून जेव्हा जामवंतजीनं ओळखलं हे आपलं आराध्य आहे, हे आपलं दैवत आहे. देवा कोणत्या रूपात आला तिथे? म्हणे मी कृष्ण रूपात अवतार कार्य करतोय. देवा येण्याचं प्रयोजन काय? म्हणे एक मणी तुमच्यापर्यंत आलाय, तो मणी मला पाहिजे. देवा तो मणी माझ्या मुलीला दिलेला आहे आणि मुलीला दिलेली वस्तू बापाला वापस घेता येत नाही. तो मणी जर तुम्हाला हवा असेल तर एक काम करा,
माझ्या मुलीसोबत तुम्ही लग्न करा, तिच्या सगळ्या वस्तू तुमच्या होतील. भगवान म्हटले आता मला मणीच पाहिजे म्हणून दुसरा पर्याय नाही आहे, मी जामवंतीसोबत लग्न करतो. जामवंत काकाची मुलगी जामवंती, तिचं लग्न कृष्ण भगवंतासोबत झालं मणी प्राप्त करण्यासाठी. तो मणी जामवंती सगळ्यांना घेऊन भगवान निघाले द्वारकेला. पण जात असताना ज्यानं कन्या दिली त्या सासऱ्याचं किमान दर्शन घ्यावं म्हणून जामवंत काकाला नमस्कार करण्यासाठी भगवान खाली जसे झुकले, काकांनी सहज उचललं आणि हृदयाला लावलं. असं हृदयाला लावलं जसं जनकजीनं लावलं होतं. असं गोंजारताय, डोक्यावरनं हात फिरवताय जसं जनकजी रामचंद्राच्या डोक्यावरनं हात फिरवत होते. आता अर्ध राहिलेलं चरण पूर्ण करू आपण. पडिये देह भाव आता म्हणा पूर्वी वासना आणि अंती ते आपणा पाशी न्यावे. माझ्या ताई दादांनो, भगवान जर एखाद्या अस्वलाची इच्छा पूर्ण करतोय तर आपण माणसं आहोत, आपली इच्छा का पूर्ण करणार नाहीत? पण आपली इच्छा पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल ना तर त्या अस्वला एवढं आपलं निर्मळ मन असणं फार गरजेचं आहे. तेवढा शुद्ध भाव, तेवढा शुद्ध प्रेम आणि ईश्वरासाठी तेवढं समर्पण जर आपलं असेल तर विश्वाच्या मालकाला आपली सुद्धा इच्छा पूर्ण करावी लागेल. म्हणून पडिये देह भाव पूर्वी वासना आणि अंती ते आपणा पाशी न्यावे. विठ्ठल 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 भगवान परमात्मा भक्ताचा मानस जाणतो. पडिये देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जातो आपण, पूजा अर्चना खूप करतो. तो भगवान भोलानाथ, तुमचं पंचामृत नको, तुमचं बेलपत्र नको, तुमचं काही नको, मला तुपाची वात सुद्धा नको, फक्त तुम्ही सद्भावनेने मला हाक द्या, मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण कराल. खरं तर विषय निघाला म्हणून सांगते, कारण सध्या शिवकथेचं खूप मोठं पर्व चालू आहे. शंकराच्या भक्तीमध्ये प्रचंड भक्तांची वाढ झालेली आहे आणि सध्याच्या काळामध्ये भगवान शंकराची उपासना करून बरीच लोक सुखावलेली आहेत. भगवान भोलेनाथाला सोमवारच्या पर्व काळावर, सोमवारची अष्टमी असेल, प्रदोष असेल, अशा पर्व काळावर आपण पंचामृताने अभिषेक केला तर भगवान भोलेनाथ आपल्या इच्छा पूर्ण करतात. पण त्यांच्याशी संवाद करत असताना खुशखबर खुशखबर खुशखबर. आता कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी राहता कोपरगाव येथे जाण्याची गरज नाही, कारण आता चौगुले इलेक्ट्रॉनिक्स शिर्डीतच घेऊन आले आहेत सर्व नामांकित कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू एकाच दालनात. दर्जेदार वस्तू, माफक दर, प्रामाणिक सेवेची हमी आणि फायनान्स सुविधा सुद्धा उपलब्ध. तेव्हा त्वरा करा, आजच आमच्या दालनाला भेट द्या आणि खरेदी करा विश्वासार्ह दर्जेदार इलेक्ट्रॉनिक वस्तू. आमचा पत्ता चौगुले इलेक्ट्रॉनिक, भन्साळी टॉवर, युनियन बँक चौक, शिर्डी. मोबाईल नंबर 9975541799. अंतःकरणाची शुद्धता, मनाची निर्मळता आणि अंतःकरणात गजबजलेला भाव असणं फार गरजेचं आहे. भगवान आपलं सुद्धा ऐकतात आपलं. एक सांगते तुम्हाला, दक्षानं अहंकारानं यज्ञ उभा केला होता, पण शेवटी दक्षाचं मस्तक कापलं गेलं आणि दक्षाला बकऱ्याचं मस्तक बसवलं. बकऱ्याच्या तोंडानं दक्षानं शंकराची स्तुती केली होती. बरोबर आहे? झोपले का काय महिला मंडळ? कोणत्या तोंडानं स्तुती केली? बकऱ्याच्या तोंडानं. कुणाची स्तुती केली? शंकराची. अशी केली होती का? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. अशी स्तुती केली का? कन्फ्यूज झालात ना? मी सांगते, नाही केली. कारण बकऱ्याला मराठी बोलता येत, त्याला हिंदी जमत, त्याला इंग्रजी जमते का? तमिळ, तेलुगू, कन्नड,
पंजाबी, रशियन भाषा, 56 भाषेपैकी बकऱ्याला कोणती भाषा येते तुम्ही सांगा मला. 56 भाषेपैकी बकऱ्याला एकही भाषा येत नाही. मग शंकराला त्यानं केलेली स्तुती कशी कळाली? भगवान शब्दापेक्षाही शब्दातल्या भावाला भुकेलेला आहे. म्हणून बकऱ्याचा भाव जाणला आणि मग त्याचं कल्याण झालं. थोर प्रेमाचा भोकेला हाची दुष्काळ कयाला, काळ कयाला हाची दुष्काळ कयाला. पडे देह भाव पुरवी वासना आणि अंती ते आपण आपाशी न्यावे. भगवान भक्ताची मागे पुढे उभं राहून काळजी घेतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आणि कालच एक अभंग वाचला तर मला पूर्ण लक्षात नाही, तो नाथांचा अभंग आहे की जी माणसं सतत भगवंताचं नामस्मरण करतात ना, त्या माणसांच्या मागे पुढे साक्षात ईश्वर असतो. जी सतत भगवंताचं नामस्मरण करतात त्यांच्यासोबत देव असतो. देव त्यांना कधीच एकटं सोडत नाही. भगवान परमात्मा त्या भक्ताची एवढी काळजी घेतो. एक आई आपल्या लेकराची जी काळजी घेते ना, कदाचित आई सुद्धा एखाद्या वेळेला काळजी घेताना कमी पडेल, पण भगवान परमात्मा भक्ताची काळजी घ्यायला कमी पडत नाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालविशी हाती धरोनिया. या अभंगाचे दोन्ही चरण या प्रमाणात आलेले आहेत. चालविशी उभा राही सांभाळीत. आली या आघात निवारया. योग क्षेम त्यांचा जाणे जडभारी, पण वाट दावी करी धरोणिया. विश्वास ठेवा तो का म्हणे नाही, विश्वास ज्या म्हणे तो पहावे पुराणी. विचारोणी खरंच विचार करा या अभंगावर. भगवंताचं अखंड नामस्मरण करा. माझ्या ताईंनो स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी म्हणा. माझ्या दादांनो स्नान करताना भगवंताचं नामस्मरण करा. माझ्या ताईंनो गृहस्थी जीवन जगता तुम्ही, अट्टहासानं भगवान शंकराला एक तांब्याभर पाणी आपल्या घरचं जाऊ द्या. तुमच्या जीवनात एकही प्रश्न राहणार नाही, एकही समस्या राहणार नाही. कारण भगवान मंदिरातलं चुकून निर्माल्य उचलणाराला भगवान शंकर कुबेर बनवतो रात्रीतून. आणि आपल्याला कशाची अपेक्षा, आपल्याला ते तर पाहिजे. हे सगळंच माझा भगवान भोलानाथ तुम्हाला देईल, माझा विठुराया तुम्हाला देईल, सगळं मिळेल तुम्हाला. फक्त स्वतःचं जीवन आध्यात्मिक ट्रॅकवरती घेऊन चाला. नको त्या रस्त्यावर जाण्यापेक्षा आध्यात्मिक रस्त्यानं चाला. संतांच्या मार्गदर्शनानं जीवनाचा प्रवास करा. संत सांगतायत त्या विचाराला जपण्याचा आणि जोपासण्याचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या उपासना जीवनामध्ये करा. प्रचंड श्रद्धा ठेवा, प्रचंड विश्वास ठेवा देवावर आणि संतांच्या वचनावरती. कोटी कल्याण होऊन जाईल तुमचं. भगवंताचं नामस्मरण करायला विसरू नका. ठेच लागली तरी राम म्हणा आणि तोंडामध्ये गुलाबजामुन सोडताना सुद्धा राम म्हणा. दोन्ही प्रसंगाला ज्याला रामराम जमतो ना त्याचं जीवन आराम होतं पहा. म्हणून हे दोन्ही प्रसंग माणसाला साधता आले पाहिजेत. बऱ्याच वेळेला गफलत अशी होते आपल्याकडनं, जेव्हा दाताखाली जीभ सापडते आणि त्याच्यावरती शिळ्या भाकरीला चटणी लागलेली टोचते ना, मग त्यावेळेला राम 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 तोंडाला येतो.
पण जेव्हा जामून तोंडामध्ये सोडतो ना त्यावेळेला बंटीची आई, बंटीचा बाप, पपिया कुठं गेले सगळे, हे सगळे आठवतात. यांना आठवू नका असं मी म्हणणार नाही तुम्हाला, पण प्रत्येक अनुकूल आणि प्रतिकूल स्थितीमध्ये ज्याला देव आठवतो ना त्याच्या जीवनामध्ये सदा परमानंद असतो. पहा, या गोष्टींना साधण्याचा, समजण्याचा प्रयत्न करा. आता कसं आहे, मी जर खूपच परमानंद बोलत गेले तर तो आनंद जरा राहील आपला. त्याचा विचार करता मी माझ्या वाणीला इथंच विराम देणार आहे. आई वडिलांच्या स्मृतीमध्ये हे कीर्तन आहे, त्याच्यामुळे आई संदर्भात एक दृष्टांत सांगणार आहे आणि माझी सेवा पूर्ण करणार आहे. कीर्तनामध्ये एकच भाव आहे, भगवंताचं प्रेम. असं प्रेम आहे, एक आई आपल्या लेकरावर जे प्रेम करते ना ते प्रेम आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना तळपत्या उडात रख रख त्या रानात नाहीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविली काट्यांची फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना. माझ्या ताई दादांनो, आई आहे तोपर्यंत कळेल का नाही हा भाग वेगळा आहे, पण आई जग सोडून जेव्हा जाते ना तिची प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पावलाला, प्रत्येक श्वासाला तिची आठवण येते माणसाला. खरंच आईसारखं प्रेम या जगाच्या पाठीवर दुसरं कोणी करू शकत नाही, कुणाला जमणार पण नाही. जिच्या प्रेमामध्ये स्वार्थ नाहीये, करी लाभाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. जिच्या प्रेमाला स्वार्थाची झालर लागलेली नाही, जिला निस्वार्थ प्रेम करता येतं ती आपली आई आहे. मी व्यक्तिगत कोणाच्या आईबद्दल नाही बोलणार, इथं प्रत्येकानं आपली आई डोळ्यासमोर उभी करा. ज्यांची आई अजून जगामध्ये आहे ते भाग्यवान माणसं आहेत दादा. तुमच्या एवढं श्रीमंत जगाच्या पाठीवर दुसरं कोणी नाहीये, कारण ज्याला आई नाही तो जगाचा बाप, त्याला आपण म्हणतो स्वामी तिन्ही जगाचा. आई विना भिकारी आहे, पण आपली आई आहे, आपण खरंच श्रीमंत आहोत. आपल्या एवढं श्रीमंत कोणी नाही. ज्यांची आई या जगातून गेली ना त्यांनी आईचा चेहरा डोळ्यासमोर आला. आणा काही क्षणासाठी आपल्या माऊलीचा चेहरा डोळ्यासमोर. तिच्या चेहऱ्यामध्ये किती ममता, किती वात्सल्य, किती करुणा, या सगळ्या गोष्टी किती भरलेल्या आहेत. अब्बा, आजही मी रोज कीर्तनाला जाऊ दे, मी पहाटे 5ला जाऊ दे, नाही तर दुपारी 3ला कीर्तनाला जाऊ दे, रात्री 2 वाजता मठावर जाऊ दे, आजही माझी आई म्हणते बाळा तुला डबा भरून देते म्हणून. हे आईचं प्रेम आहे. कुणाला जमत नाहीये, आजही म्हणते तुला डब्बा देते दीदी, थांब थोडंसं. आई सारखं प्रेम दुसऱ्या कुणाला जमत नाही दादा करायला. आईचं वर्णन आमच्या तुटक्या शब्दांना मी काय करावं. समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला, आणि साक्षात गणपती बाप्पा जरी लिहायला बसला ना तर आईचं वर्णन होऊ शकत नाही. बाबा, संन्यास्त दीक्षा झाल्यानंतर कुणाचं दर्शन घेऊ नये, पण संन्यस्त महात्मा सुद्धा आईच्या चरणावरती माथा टेकवतो. हे आईचं, हा आईचा अधिकार. हे आई काय सांगावं तुम्हाला. प्रचंड प्रचंड महान गोष्टी आहेत आईच्या संदर्भातल्या. छोटासा दृष्टांत सांगून सेवा समाप्त करते. आई किती प्रेम करत असते आपल्या लेकरावर, किती प्रेम करते. एका आईनं तिचं छोटंसं बाळतळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलंय. काय म्हणावं लागेल नियतीचा खेळ न्यारा. त्या स्त्रीच्या जीवनामध्ये एवढा मोठा संघर्ष आला की तिच्या जीवनाचा जोडीदार हरवला. कायमचा मातीच्या आणि ढगांच्या पलीकडे गेला. जेव्हा आपल्या जीवनाचा जोडीदार आपल्याला सोडून जातो ना तेव्हा स्त्रीचं जीवन काय होतं दादा.
गुरु नानक महाराजांचा एक अभंग आहे पहा. सौभाग्य हरवलेल्या स्त्रीचं जीवन फार वेगळं असतं, फार कठीण असतं. तिच्या जीवनातला आनंद नावाची गोष्ट म्हणा, हसणं नावाची गोष्ट म्हणा, ही निघून गेलेली असते. तिचं जीवन असं असतं. पंछी पंख बिना हत्ती दंत बिना नारी पुरुष बिना जैसे तरुवर फल विनहीना वैसे प्राणी भजन बिना. सौभाग्य हरवल्यानंतर या भरलेल्या जगामध्ये स्त्री एकटी, तिच्या जीवनात आनंद नाही, तिच्या गालावर हसू नाही. तिच्यासाठी सण उत्सव तर वर्षानुवर्ष येतच असतात, पण त्या सणामध्ये तिला समाधान नसतं. त्या बाईनं हिंमत धरली आहे, माझ्या मालकानं पाहिलेलं स्वप्न या लेकरामध्ये मी पूर्ण करणार. त्या लेकराला लहानाचं मोठं केलं. खूप मोठी हिंमत धरली त्या माऊलीनं. लोकांचे भांडे केले, घर साफसफाई केली, कुणाच्या शेतातलं काम केलं, खूप कामं केली तिनं. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाची काड्या, रक्ताचं पाणी, जीवाचं रान केलं. लेकरू मोठ्या हुद्द्यावर पाठवलं. देवानं सुद्धा तिच्या कष्टाला यश दिलं. लेकराला सद्गुणी ठेवलं. लेकरू तिचं एवढं मोठं झालं, एवढं महान बनलं की ज्ञानाच्या बळावर त्यांना परदेशात मोठ्या हुद्द्यावर पोहोचलं. त्या आईला किती आनंद आहे. तिला तिचं जीवन सफल झाल्यासारखं वाटतंय. आणि मुलगा गेला, आई थोड्याच दिवसामध्ये वापस येतो. 6 महिन्यानं पोराचं पत्र आलं, तार आली म्हणा, पत्र आलं म्हणा, फोन आला म्हणा, काय असेल ते आईपर्यंत पोहोचलं. त्या पत्रात होतं, आई तुझ्या आशीर्वादानं मी परदेशात सुद्धा स्वतःच्या कामाचा ठसा उमटवलाय. पण आता मी पुढच्या आठवड्यात रविवारच्या दिवशी तुझ्याकडे येतोय आई. मला सुद्धा तुला भेटण्याची खूप घाई झाली आई. मुंबईच्या विमानतळावरती आई मी पोहोचणार आहे. रविवारच्या दिवशी दुपारी 12 वाजता जे प्लेन उतरणार आहे ना मा आई, मी त्या प्लेनमध्ये येतोय ग. माझ्या ताईनो, त्या आईला पत्र वाचून किती आनंद झाला असेल. तिला कुठं वाचता येत होतं. तिनं तिच्या लेकराला साक्षर बनवलं, पण ते अक्षर शत्रू होती. तिनं शेजाऱ्यांकडनं वाचून घेतलं. गावातल्या लोकांना सुद्धा त्या गर्व होता की आमच्या गावातलं लेकरू परदेशात आहे. खूप आनंद होता गावकऱ्यांना सुद्धा. गावकरी तयार झाले, म्हणे आई आम्ही सुद्धा तुझ्यासोबत मुंबईच्या विमानतळावरती येतो ग. त्या बाईला घेतलं, गाडी घेतली. त्या मुलाच्या स्वागतासाठी शाल हार सगळं काही घेतलं. एअरपोर्टवरती त्या बाळाचा सन्मान करायचा सगळ्यांनी ठरवलं होतं. गावातली 4-6 माणसं, ती माऊली, सगळेजण मुंबईच्या विमानतळावरती. दुपारी 12 वाजता बाळ पोहोचणार, हे रात्री 12लाच पोहोचले. रात्री 12ला पोहोचले, सकाळचे 6 वाजले. आईची अशी अवस्था, माझं बाळ आता येईल मग येईल. विमान 12 वाजता येणार होतं, पण तिला वाटत होतं त्यानं 6च्याच विमानानं उतरावं. आईचं अंतःकरण आहे ते. 6 वाजल्यापासून कान टवकारते. तिथून बाहेर येणाऱ्या लोकांकडे पाहते. 12 वाजले, आता नक्कीच माझा बाळ येणार. खूप लोकांमध्ये पाहिलं त्यानं, गर्दीमध्ये 1-2 लोकांना चुकली, माझा बाळ आहे की काय. वळून पाहिलं तर नाही, माफ करा दादा, मला वाटलं माझंच लेकरू आहे. 8-10 लोकांना चुकली. 12चे 1 वाजले, 1चे 2 वाजले. आता तिला दम निघना. तिनं चौकशी कक्षाकडे चौकशी केली. दुपारी 12ला इंग्लंडवरून येणारं, लंडनवरून येणारं विमान आलं नाही साहेब अजून. हा आई येईल थोड्या वेळानं, 2 तासामध्ये येईल. साहेब वाट पाहून 2 तास होऊन गेले. आता दुपारचे 2 वाजले, 4 वाजेपर्यंत येईल. 4 वाजले, साहेब कसं येईल ना विमान. आई थांब अजून 1 तासभर. संध्याकाळचे 6 वाजले, रात्रीचे 8 वाजले. काल रात्री 12ला आलेली माणसं रविवारच्या रात्री 12पर्यंत वाट पाहतायत. शेवटी गावातली माणसं होती. ती म्हटली, आई तू वाट पहा, आम्ही थोडं फिरून येतोय. पण फिरत फिरत त्यांनी चौकशी केली. त्यांना कळालं जे विमान दुपारी 12 वाजता येणार होतं ते मध्येच कोसळलंय म्हणून. त्या लोकांनी तिला
आईला गोड बोलून तिथून काढता पाय काढला, पण त्या आईला चैन पडेना. गावातल्या लोकांनी साथ सोडू दे माझी, त्या बिचाऱ्यांना घर प्रपंच आहे, पण मी माझ्या लेकरासाठी थांबणार. तिनं जावं अजून अर्ध्या तासानं. दादा साहेब, माझा बाळ येणार होता लंडनवरनं. दुपारी 12 वाजता विमान येणार होतं. रात्रीचे 12 वाजले, अजून नाही आलं विमान. कधी येईल विमान? रात्रीचे 12, पहाटेचे 3, दुसऱ्या दिवसाचे 6 झाले. त्या आईला कुणी काही सांगत नव्हतं. तिनं हट्ट धरला आणि चौकशी कक्षासमोर हंबरडा फोडून रडायला लागली. सांगा ना साहेब, का बरं कालचं विमान आलं नाही? एकानं सांगितलं, आई त्या विमानात कोण होतं ग तुझं? माझा बाळ होता, माझं लेकरू होतं, माझं पोर होतं. त्या साहेबांनी सांगितलं, आई माफ कर आम्हाला, तुझं अंतकरण जाणतो आम्ही, तुझी भावना जाणतो, पण काल दुपारी 12 वाजता येणारं विमान ते मध्येच कोसळलंय. ते विमान कधी येणार नाही. त्या आईनंही जेव्हा ऐकलं ना, तेव्हा ती काय तिची अवस्था झाली. हंबरडा फोडून राहायला लागली, केस तिनं ओढायला लागली, अंगावरची वस्त्र फाडायला लागली, व्याकुळ झाली, गडबडा लोळायला लागली. प्रचंड 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 तिला आकांत झालेला आहे. ती एकच म्हणते, साहेब तुम्ही खोटं बोलताय, माझ्या बाळानं मला पत्रात सांगितलंय, माझा बाळ मला फोनवरती बोललाय की तो 12 वाजता येणार आहे, तो येणार आहे, तो माझ्यासाठी येणार आहे, तो येणारच आहे. लेकराला जो हार तिला घालायचा होता त्या हाराला तिनं पायाखाली तुडवलं. जी शॉल तिला लेकराला घालायची होती ती शॉल तिनं चिंधड्या चिंधड्या केल्या. ती एकच म्हणत होती, माझा बाळ येणार आहे. कितीतरी महिने, कितीतरी दिवस लोटले, ती तिथंच वाट पाहत होती, माझा बाळ येणार आहे. आजही ती तिच्या लेकराची वाट पाहते. ती एकच म्हणते, माझा बाळ येणार आहे, माझा बाळ येणार आहे, माझा बाळ येणार आहे. जी स्वतःला विसरली पण लेकराची वाट पाहत राहिली, तिला आई म्हणतात. बरं, आईच्या प्रेमाची बरोबरी या त्रैलोक्यात कोणीही करू शकत नाही, कोणी पण करू शकत नाही. ती आहे तोपर्यंत तिची सेवा करा, तिचं मन जाणा, तिला लागतंय ते द्या, तिला काहीच अपेक्षा नसतात. तुम्ही तुमच्या अंतकरणात ठेवा, माझ्या आईसाठी मला हे करायचं आहे. तिचा प्रचंड आशीर्वाद जीवनामध्ये मिळवा. तिच्या आशीर्वादानं तुम्हाला काही कमी पडणार नाही. पण आईचा अपमान, आईची मानहानी, तिला तुच्छ समजणं, ती म्हातारी झाली काही कामाची नाही, माझ्या बायकोला कुरकुर करते, असं करते तसं करते, हे सगळं डोक्यातून काढून टाका. असं संतांचा विचार आचरणामध्ये आणा. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले, परब्रह्म वेठेले. आई आणि वडिलांच्या स्मृतीमध्ये आपण ते गेल्यानंतर काय केलं पाहिजे याचा आदर्श जगताप बांधव आज या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर ठेवतायत. बस त्यांच्या आईवडिलांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभावी. आई सप्तशृंगीचा कृपा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या जीवनात प्राप्त व्हावा. तुमची जास्त परीक्षा न घेता वाणीला इथंच विराम देते. प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई, नुसार सहकार्य करतात. आज तुम्हाला माझी विनंती आहे, रोज मला TV यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल, आज प्रत्यक्षात तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. कल्याण स्वामी महाराजांच्या संस्थांचा जीर्णोद्धार, त्या पवित्र कार्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं. कारण त्या देवस्थानच्या अंतर्गत आपण मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था मागच्या 16 वर्षापासून चालवतो. खूप मुली कीर्तनकार कथाकार बनल्या. 250-300 मुली एका छत्राखाली एका आईच्या लेकरासारख्या राहतात. खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रभरामध्ये ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचाराचा प्रचार करतात. तर त्या देवस्थानचा जीर्णोद्धार व्हावा हे मूळ उद्देश आहे. तर त्या कार्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं तुमच्या शक्तीनुसार. आणि बाबांची संस्था असेल, संतोष महाराजांची संस्था असेल, बाबांचं संस्थान असेल, या सगळ्या संस्थांना तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करायचं आहे. कारण ही आपल्या भागाची खरी श्रीमंती आहे, आपल्या भागाचं खरं वैभव आहे. तर आणि तुम्ही सेवेमध्ये तत्पर आहात, त्यात काही शंका नाही आहे. तरी तनुमनोजीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, हा भाव आपल्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये सत्पुरुषांच्या समोर असावा. सेवा करा. आणि कल्याण स्वामी संस्थान जिथे आम्ही सेवा करतो तर ते संस्थानसुद्धा आपलं आहे. कारण महाराष्ट्रभरातल्या मुली, आपल्याही भागातल्या मुली तिथे कीर्तन कथा शिकण्यासाठी आहेत. तर त्या पवित्र कार्याला सहकार्य करावं ही सगळ्यांना विनंती आहे. त्या मुलींच्या संस्थेसाठी जर तुम्ही खरं अंतकरणातून सहकार्य केलं ना, तर सप्तशृंगीची सेवा तुम्हाला तिथंच घडेल. कारण त्या तर सप्तशृंगीचं रूप आहेत, त्याच तर जनाबाई मुक्ताबाई आहेत,
त्याच तर नवदुर्गा आहेत. तर त्या दुर्गांना विकसित म्हणजे काय म्हणतात ना की त्यांना अध्यात्मात योग्य बनवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न तिथे चालू आहे. या पवित्र कार्यात सहकार्य करा. झालेली सेवा मा जगदंबा भवानीच्या चरणावरती अर्पण करते. खरं तर देवीवर बोलण्यासाठी खूप काही होतं, पण वेळेची मर्यादा आहे. कमी वेळेमध्ये काय काय मांडणार आहोत आम्ही. तुम्ही तर टी व्हीवरती यूट्यूबला शिवकथा पण ऐकता. कोणाला वाटतं ताईने शिवकथेतलं सांगितलं पाहिजे, कुणी कुणी संत कथा ऐकतं तर त्यांना वाटतं दीदीने संत कथा सांगितली पाहिजे कीर्तनात. म्हणून जे आईने बोलवून घेतलं माझ्याकडनं ते तुमच्यासमोर मांडलं. झालेली सेवा भवानीच्या चरणावरती अर्पण करते. वाणीला विराम देते. पुन्हा एकदा आदरणीय आमचे लोंढे आप्पा कोल्हे साहेबांच्या विश्वस्त मंडळीमध्ये असणारं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. बाकी गोपीदादा असतील, आमचे संदीप बाबा असतील, ही सगळी मंडळी यांचे खूप मनापासून धन्यवाद. आणि आदरणीय बाबांच्या चरणावरती पुन्हा एकदा कोटी कोटी वंदन. साऊंडवाल्या दादाचे देखील मनापासून धन्यवाद. यूट्यूब चॅनलवाल्या दादाचे धन्यवाद. आणि इकडे सुद्धा एक कॅमेरा होता. चॅनल आहे का बाळा ते? कोणतं चॅनल आहे यांना कळू द्या ना. संस्थेचं का? नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेचं चॅनल आहे. आणखी काही ओळखीचे भावंड होती इथे आमच्या भागातली, आता मला नाव लक्षात नाही. सगळ्यांचे धन्यवाद. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर माऊली